अवकाळी पावसामुळे पिकांचं मोठं नुकसान झालंय. पाहूयात त्याच संदर्भातल्या टॉप 9 बातम्या. परभणी, लातूर, बीड, धाराशिव, वर्ध्यामध्ये अवकाळी पावसाचा तडाखा. गहू, ज्वारी, हरभऱ्याचं पीक भुईसपाट. कांदा, आंबा, द्राक्ष बागांनाही मोठा फटका. तर विदर्भातील चंद्रपूर, यवतमाळ, गडचिरोलीला येलो अलर्ट जारी. अवकाळीमुळे झालेल्या नुकसानाला सरकार न्याय कधी देणार? विजय वडेट्टीवार आक्रमक. तर मुख्यमंत्री फडणवीसांसोबत चर्चेनंतर नुकसानग्रस्त भागांच्या पंचनाम्याचे आदेश देऊ, बावनकुळेंची माहिती. सरकारचं शेतकऱ्यांकडे लक्ष आहे का, ही शंका. अवकाळीमुळे झालेल्या नुकसानावरून सतेज पाटलांची सरकारवर टीका. तर अवकाळीमुळे शेतकऱ्यांचं अतोनात नुकसान सरकार गांभीर्याने घेत नाही, पवारांच्या राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष शशिकांत शिंदेंचा निशाणा. शेतकऱ्यांना कशी मदत होईल, ही सर्वांची भूमिका. राज्यातील अवकाळी पावसामुळे झालेल्या नुकसानावर कृषी मंत्र्यांचं भाष्य. बीडच्या परळी तालुक्यामध्ये अवकाळी पाऊस. अवकाळीमुळे शेतकऱ्यांच्या पिकांचं मोठं नुकसान. तत्काळ पंचनामे करून नुकसान भरपाई देण्याची शेतकऱ्यांची मागणी. नांदेडमध्ये वादळी वाऱ्यासह अवकाळी पाऊस. गहू, ज्वारी, हरभरा, आंबासह इतर पिकांचं नुकसान. शेतकऱ्यांचं प्रचंड नुकसान. तत्काळ पंचनामे करून भरपाई देण्याची मागणी. राज्यात आज उद्या हलक्या पावसाचा अंदाज. हवामान विभागाकडून विदर्भ, मराठवाडा आणि मध्य महाराष्ट्रामध्ये हलक्या पावसाची शक्यता. चंद्रपूर, यवतमाळ आणि गडचिरोलीला पावसाचा येलो अलर्ट. वर्धा, हिंगणघाट, समुद्रपूर तालुक्यामध्ये काही भागामध्ये वादळी वाऱ्यासह अवकाळीचा तडाखा. समुद्रपूरच्या माणगाव शिवारामध्ये 6 ते 7 गावांमध्ये वादळी वाऱ्यासह पाऊस. काही गावांना गारपिटीचा तडाखा. बीड जिल्ह्यातील बहुतांश भागामध्ये अवकाळी पावसाचा मोठा फटका. माजलगाव तालुक्यातील बहुतांश भागामध्ये काल आणि आज सकाळी वादळी वाऱ्यासह आलेल्या अवकाळी पावसानं मोठं नुकसान. ज्वारी, हरभरा या पिकांसह फळबागांचं नुकसान. अस्मानी आणि सुलतानी संकटामुळे शेतकरी हवालदिल झालाय. पाहूयात त्या संदर्भातल्या टॉप 9 बातम्या. लातूर जिल्ह्यालाही अवकाळी पावसाचा तडाखा. पावसामुळे पिकांचं मोठ्या प्रमाणात नुकसान. गहू, हरभरा, ज्वारी पिकं भुईसपाट. रेणापूर आणि अहमदपूर तालुक्यांना अवकाळीचा सर्वाधिक तडाखा. परभणी जिल्ह्यातील काही भागात वादळी वाऱ्यांमुळे पिकं झोपली. काही भागामध्ये हलक्या स्वरूपाचा अवकाळी पाऊस. कापून शेतामध्ये ठेवलेला हरभरा सुद्धा भिजला. हरभऱ्याची वळी झाकण्यासाठी शेतकऱ्यांची धावपळ. धाराशिवमध्ये अवकाळी पावसाचा तडाखा. पावसामुळे बागेतच द्राक्ष सडण्याची भीती. द्राक्षाला तडे जायला सुरुवात. द्राक्षाला तडे गेल्यास बाजारभावामध्ये 30 ते 40% नुकसान. वाशिमच्या मालेगाव तालुक्यामधल्या किन्हीराजा परिसरात रिमझिम पाऊस. काढणीला आलेल्या गहू आणि हरभरा पिकांना फटका बसण्याची शक्यता. शेतकऱ्यांमध्ये भीतीचं वातावरण. धुळ्यातील वडेल शिवारामध्ये रानडुकरांचा हैदोस. रानडुकरांच्या वावरामुळे शेतीचं मोठं नुकसान. आनंदा मोरे यांच्या केळीच्या बागेचा रानडुकरांकडून नुकसान. 5000 केळीच्या झाडांची नासधूस. शेतकरी हवालदिल. वाशिम जिल्ह्यामध्ये अनेक ठिकाणी सोलार पंपाच्या दुरुस्तीमधील विलंबामुळे शेतकरी त्रस्त. वादळी वाऱ्यामध्ये नुकसान झालेल्या सोलार पंपाचं साहित्य बदलून देण्यात न आल्यानं अनेक पंप बंद. ऑनलाईन तक्रारी करूनही प्रतिसाद मिळेना. वाशिम जिल्ह्यामध्ये बाजार समित्यांमध्ये हरभऱ्याला हमीभावापेक्षा कमी दर. हरभऱ्याला बाजारामध्ये 4800 ते 5200 रुपये प्रति क्विंटल रुपयांचा दर. यवतमाळच्या वडीमध्ये बाजार समितीमध्ये शेतकऱ्याचा आत्महत्येचा प्रयत्न. गुणवत्तेचा कापूस नाकारल्यानं शेतकऱ्याचा संताप. मनसे तालुका अध्यक्षांच्या सतर्कतेमुळे मोठा अनर्थ टळला.